आता हा जसा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन घातला आपण, तर त्याच्या गिवन डाटामध्ये काय दिलंय, आता सिस्टीम कशी ही मल्टी इव्हॅपोरेटर सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कॉम्प्रेसर आहे आणि इंडिव्हिज्युअल एक्सपान्शन वॉल आहे आणि रेफ्रिजरंट कोणतं वापरलंय, R22 रेफ्रिजरंट वापरलंय. तर इथं 2 टेम्परेचर आहे, एक कंडेन्सर एक्झिटला सॅच्युरेटेड लिक्विडचं आणि कॉम्प्रेसर एंट्रीला सॅच्युरेटेड वेपरचं टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला गिवन डाटामध्ये. त्याच्यानंतर आता लोड कोणते कोणते आहे, इव्हॅपोरेटर 1 वर 10 TR आणि 20 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे आणि इव्हॅपोरेटर 2 वर 20 TR आणि 0 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे आणि कंडेन्सरचं टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला 50 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायला लावलं आहे क्वेश्चनमध्ये, पॉवर रिक्वायर्ड, सिस्टीम COP आणि लॉग PH चार्ट ड्रॉ करायला लावला आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे, तर फर्स्ट स्टेप आपल्याला जो प्रॉब्लेममध्ये सिस्टमॅटिक डायग्राम दिली ती जशी तशी ड्रॉ करायची. ती ड्रॉ झाली त्याच्यानंतर आता आपल्या क्लॅरिटीसाठी त्याच्यावर जे पॉईंट्स दिलेले ना ते पॉईंट्स सगळे ड्रॉ करून घ्यायचे. म्हणजे R22 PH चार्टवरून आपल्याला या डायग्रामची म्हणजे या दिलेल्या सिस्टमची इंथॅल्पी फाइंड करायची आहे. ती 8 आहे आपल्याकडं, H1 पासून H8 पर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला हा गिवन डेटा दिलेला आहे, TC = 50 डिग्री सेल्सिअस, T म्हणजे टेम्परेचर ऑफ इव्हॅपोरेटर 1 -20 डिग्री सेल्सिअस आणि टेम्परेचर ऑफ इव्हॅपोरेटर 2 0 डिग्री सेल्सिअस. RE1 दिलेला आपल्याला 10 TR आणि RE2 दिलेला आहे आपल्याला 20 TR. आता आपण काय करू, जसे प्रॉब्लेममध्ये आपल्याला सिस्टमॅटिक डायग्रामची ती डायग्राम काढून घेऊ. आता काय करायचं आहे, या PH चार्टमध्ये जो डोम दिसतोय त्या डोममध्ये ना आपल्याला गिवन डाटामध्ये जे टेम्परेचर दिलेले आहे ना ते टेम्परेचर आहे, त्याच्यात 50, 0 आणि 20 -20 ते टेम्परेचर ते दिसत आहे. आपण त्यांना फक्त फेंट लाईटने आपल्याला ते हायलाईट करायचे, थोडेसे फेंट लाईन काढायची आणि ते जॉईन करायचे आपल्याला दिसायसाठी फक्त. ते काढले त्याच्यानंतर टॉपची जी आहे ना ती थोडी बाहेर काढायची कारण आपले पॉईंट वर जाणार आहे. त्याच्यानंतर हा जी पहिल्या सगळ्यात -20 डिग्रीची लाईन आहे, ते -20 डिग्रीच्या लाईनपासून तिरपी लाईन एक पॉईंट म्हणजे कंडेन्सरची लाईन आहे, त्या लाईनला मॅच होती, एक लाईन एकदम ॲक्युरेटली मॅच होती, ती लाईन काढायची आणि डार्क काढली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ती डार्क काढून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं, कंडेन्सरची लाईन आहे 50 डिग्रीची, तिथून एक परपेंडिक्युलर लाईन डायरेक्ट खाली काढायची आणि ती जॉईन करून द्यायची -20 डिग्रीच्या लाईनला. त्याच्यानंतर त्यांना आता पॉईंट देऊ, जसे सिस्टमॅटिक डायग्राममध्ये पॉईंट आहे तसेच आपण इथं देणार आहे. ही झाला पॉईंट 1, त्याच्यानंतर हा आहे पॉईंट 3, त्याच्यानंतर हा एकची लाईन जी लाईनला मॅच होती, कंडेन्सरला ज्या पॉईंटला मॅच होती तिथं जाईल पॉईंट 2 आणि जी दुसरी लाईन आहे ती राहील लाईन 4. त्याच्यानंतर तिथं कंडेन्सरच्या लाईनमध्ये डोमला जिथं लाईन एक टच होती आहे त्या पॉईंटला नाव जाईल 5 आणि डोमला जी कंडेन्सरची लाईन ॲट द एंडला टच होती तिथं नाव जाईल तिला 6 आणि 7 आणि 8. असं आपण जसं सिस्टमॅटिक डायग्राममध्ये दिलं आहे तसं आपण पॉईंट देऊन टाकले आणि बाकीचे ज्या आपण एक्स्ट्रा लाईन होत्या त्या आपल्या त्या रिमूव्ह केल्या आणि डोम जो आहे आपला म्हणजे PH डायग्राम जी आपली ती हायलाईट करून घेतली. त्याच्यानंतर जेवढे पॉईंट दिसत आहेत तेवढ्या पण पॉईंटला परपेंडिक्युलर म्हणजे त्या पॉईंटपासून सरळ खाली आपल्याला लाईन मारायची आहे इंथाल्पीच्या साईडला. त्या लाईन का बरं मारायची आपल्याला, कारण की आपल्याला त्याच्यापासून आपल्याला तिथं खाली Hची व्हॅल्यू काढायची म्हणजे इंथाल्पीची व्हॅल्यू काढायची. त्या सगळ्या आपण लाईन मारून घेऊ. आता आपल्या लाईन मारून झाल्या, सगळ्या परपेंडिक्युलर लाईन मारून झाल्या ज्या पॉईंट ड्रॉ केले त्यांना. आता त्या लाईन जिथं दिसतंय तुम्हाला टच होईल ते जर इंथाल्पीचं जे व्हॅल्यू दिलेलं आहे खाली त्या लाईन जिथं मॅच होती, जी H1 म्हणजे आपली पॉईंट 1ची लाईन जिथं मॅच होती ती व्हॅल्यू जिथं करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असेल इंथाल्पीची ती व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे आपला आता H1 येईल, जसं की आता आपला H1 येतोय 397 kJ/kg. आता त्या सगळ्या व्हॅल्यू तिथं दिसते आपल्याला, त्या फक्त ॲक्युरेटली बघायचं कुठून कुठं मॅच होती कोणती लाईन आणि त्या व्हॅल्यू काढून. आता जशी H3ची व्हॅल्यू आहे 405 kJ/kg, H4ची आहे 4440 म्हणजे 440 kJ/kg आणि H2ची व्हॅल्यू आहे 455 kJ/kg सॉरी. आता PH डायग्रामच्या राईट साईडला काय आहे, सगळ्या लाईनी ना सेपरेट आहे, एकमेकांवर नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या Hची व्हॅल्यू म्हणजे इंथाल्पीची व्हॅल्यू वेगवेगळी येईल. जो पॉईंट आहे त्याची ती व्हॅल्यू राहील. पण राईट साईडला काय आहे, 3 पॉईंट एकाच लाईनवर आहे. मग H6, H7 आणि H8 आहे ना ते तिन्ही एकच राहतील, सेम राहतील, डायरेक्ट ते सेमच लिहायचे. आता PH चार्टवरून आपल्याला व्हॅल्यू भेटल्या. H1 = 397 kJ/kg, H2 =
455 kilojule per kg. H3 is equal to 405 kilojule per kg. H4 is equal to 440 kilojule per kg. आणि H6 is equal to H7 is equal to H8 is equal to 262 kilojule per kg. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप आपली नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काढायचे मास फ्लो रेट. आता गिवन डाटा झाला, आता त्याच्यानंतर मास फ्लो रेट. मास फ्लो रेट मध्ये आपल्याला पहिल्या काढावं लागेल इव्हॅपोरेटर 1 चं मास फ्लो रेट. त्यासाठी फॉर्म्युला आहे आपला मास फ्लो रेट ऑफ इव्हॅपोरेटर 1 इज इक्वल टू रेफ्रिजरेटिंग इफेक्ट 1 अपॉन कॉम्प्रेसर वर्क इज इक्वल टू आता रेफ्रिजरेटिंग इफेक्ट 1. आता कॉम्प्रेसर वर्क कसं काढायचंय H1 मायनस H8. ठीक आहे. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काढू आपण पहिले. कसं काढायचा आहे तो रेफ्रिजरेटिंग इफेक्ट किती आपला इव्हॅपोरेटर 1 चा 10 TR. आता 10 झाला. TR ची व्हॅल्यू काय आहे 3.517. याला मल्टिप्लाय करू आन्सर भेटेल आपल्याला 35.17. त्याच्यानंतर या व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यात टाकू. M1 इज इक्वल टू RE ची व्हॅल्यू 35.17 अपॉन आता आपली H1 ची व्हॅल्यू आपली 397 मायनस H8 ची व्हॅल्यू 262. हे कॅल्सिट टाकलं आपण तसंच आन्सर भेटेल आपल्याला M1 इज इक्वल टू 0.2605 kg पर सेकंद. हे झालं त्याचं युनिट. आता नेक्स्ट आहे M2 इज इक्वल टू RE2 अपॉन कॉम्प्रेसर वर्क 2 इज इक्वल टू RE2 अपॉन H3. म्हणजे कॉम्प्रेसर 3 कोणते कॉम्प्रेसर 2 कुठे H3 पाशी म्हणजे 0.3 पाशी. H3 मायनस तो पॉईंट बघायचा आहे फक्त कुठे कॉम्प्रेसरचा सेकंड कॉम्प्रेसरचा पॉईंट कुठे बघायचा एन्थाल्पीचा. त्याच्यानंतर H3 मायनस H8. आता आपण या व्हॅल्यू RE2 काढून घेऊ पहिले. RE2 इज इक्वल टू आपलं किती दिलेलं आहे RE2 किती दिलेलं आहे आपल्याला 20 TR. 20 मल्टिप्लाय बाय 3.517 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 20 TRचं 70.34 झालं. याच्यानंतर आपण काय करू M2च्या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू टाकू. तर M2 इज इक्वल टू RE2 ची व्हॅल्यू आपली 7.34 अपॉन H3 ची व्हॅल्यू किती आपली H3 ची व्हॅल्यू 405 मायनस H8 ची व्हॅल्यू 262. M2 इज इक्वल टू कॅल्क्युलेशन केले 0.491. याचं युनिट एक kg पर सेकंद. आता नेक्स्ट आहे आपल्याला काढायची आता पॉवर. आता दोन इव्हॅपोरेटर दिले आपण दोघांची पॉवर काढावं लागेल. पहिले काढू इव्हॅपोरेटर 1 ची पॉवर. त्यासाठी फॉर्म्युला आहे M1 मल्टिप्लाय बाय H2 मायनस H1. M1 ची व्हॅल्यू आपली 35.17 मल्टिप्लाय बाय H2 ची व्हॅल्यू आहे 455 मायनस H1 ची व्हॅल्यू 397. कॅल्क्युलेशन करू. पॉवरची व्हॅल्यू आपली येईल 15.11 किलोवॅट P1. त्याच्यानंतर P2 इज इक्वल टू M2 H4 मायनस H3 सॉरी. हे स्टँडर्ड फॉर्म्युले सगळ्यांनी लक्षात घ्यायचे फक्त कसे करून काय होत्या. हा झाला फॉर्म्युला P2 इज इक्वल टू M2 H4 मायनस H3. M2 ची व्हॅल्यू आहे आपली 0.491 मल्टिप्लाय बाय H4 ची व्हॅल्यू 440 मायनस H3 ची व्हॅल्यू 405 इज इक्वल टू आता P2 येईल आपला 17.18 किलोवॅट P2. आता टोटल पॉवर काढू आपण. टोटल पॉवर इज इक्वल टू P1 प्लस P2. P1 ची व्हॅल्यू 15.11 प्लस 17.18. तर टोटल पॉवर आहे आपली P टोटल इज इक्वल टू 32.29 किलोवॅट. आता नेक्स्ट स्टेप आहे आपली COP ऑफ द सिस्टीम.
COP इज इक्वल टू, COP साठी फॉर्म्युला आहे RET अपॉन कॉम्प्रेसर वर्क म्हणजेच पॉवर T. आता RET आपण किती दिली, टोटल RET आपली किती रेफ्रिजरेटिंग इफेक्ट 10 दिली एक आणि एक 20, या दोघांना मल्टिप्लाय करून घेऊ TRच्या व्हॅल्यू सांगा T 3.517 अपॉन आणि टोटल पॉवर आपली 32.29 किलोवॅट. हे कॅल्क्युलेशन करू 3.26. COP ला युनिट नाही काहीच, 3.26 आपलं फायनल आन्सर आहे. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल आणि नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जे मित्र आहे, उद्याच एक्झाम आहे, तुमच्या सगळ्या फ्रेंडला व्हिडिओ पोहोचवा, म्हणजेच व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चांगले कमेंट करा. थँक्यू.